एक दणका त्याला बा चुपचाप अभ्यास आले करतो की नाही आपण. मग शेवटचा उपाय काय केला त्यांनी, काय करण, युद्ध पुकार. आता हे जे युद्ध सुरू झालं तर महत्वाचं असं आहे की कलिंग राज्य काही छोटं नव्हतं. मी जसा 3 स्टेट सांगितले, मग तिथचे लोकही, तिथले लोकही काय झाले, सहभागी झाले त्याच्यात. त्यांच्याजवळ सेना कमी जरी असली तरी तिथले लोक काय झाले, त्या युद्धात सहभागी झाले आणि ते युद्ध जोरदार चाललं. असं युद्ध चाललं की ह्या पृथ्वी तलावर आतापर्यंत झालेलं हे सगळ्यात मोठं युद्ध म्हणेल मी, की असं युद्ध ना कधी झालं ना कधी होणार. म्हणजे सम्राट अशोकाच्या बाबतीत जर आपण विचार केला ना तर मला एक वाटतं की त्याने प्रत्येक गोष्टीत हद पार कर दी उसने, म्हणजे प्रत्येक गोष्टीत उसने हद कर दी. हिंदीमध्ये म्हटलं त्याने हद कर दी म्हणजे त्याची सीमाही ओलांडली. म्हणजे त्या काळामध्ये त्या युद्धामध्ये 1 लाख लोक मेले होते. 1 लाख लोक मरणे म्हणजे साधी गोष्ट आहे का त्या काळामध्ये. 1.5 लाख लोक जखमी झाले होते आणि 1.5 लाख लोक आपल्या घरापासनं विस्थापित झाले होते. कारण की सगळे लढायला बसले. बायको निवर राहिली तलवार घेऊन, नवराही निवडून, पण देशासाठी वाचवायचा आहे. आणि कलिंग हा जरी लढला पण त्याच्या सोबत सम्राट अशोक हा इतका निष्णात होता युद्ध कलेमध्ये. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याजवळ जी सेना होती ती जगातली सगळ्यात मोठी सेना होती. आणि आपले सैन्य बळाचा योग्य तऱ्हेने चतुराईने वापर करून काय केलं त्यांनी, त्याच्यावर विजय मिळवला. काय केला, आता विजय मिळवल्यावर आता आपल्याला आपलं पोरगं पास झालं, पहिला नंबर आला तर किती आनंद होते. इथं ठेवू की तिथं ठेवू, नाचू काय करू, पोटही नाचते, मा पहिला नंबर आला. तसं त्या काळात जर सम्राट अशोक एवढं मोठं जर कलिंग राज्य जिंकलं असेल तर किती आनंद व्हायला पाहिजे की जे काम माझा बाप नाही करू शकला, माझ्या आजा नाही करू शकला, ते काम मी केलं. येते की नाही. माझ्या घराण्यात कधी शिकलो नाही पण मी शिकलो, मास्तरच झालो, तर मला कसा गर्व येते की मी शिकलो. माझ्या आजोबाई नव्हता, माझ्या बापही नव्हता आणि मीच हा. येते की नाही गर्व, येते की नाही. खोटी गोष्ट बोलतो काय, आपल्याला लवकरच येते. आपल्या डोक्यात असा युग होते की माझ्यासारखं कोणी शिकलेलं नाही आणि आपल्या याच्यात लवकरच येते. काय माहित काय गोष्ट आहे तो. पण त्या माणसाने त्या काळामध्ये एवढं मोठं युद्ध जिंकल्यानंतर विजयोत्सव साजरा करायला पाहिजे की नाही. विजयोत्सव साजरा करायला पाहिजे ना. पण त्या माणसाने विजयोत्सव साजरा केला नाही. त्याच्या इथे मोठं पार्टी होते की नाही. जरासे काही जिंकून आले लोक की बस हे दांगडो हे फिरवणं आपल्या इथं चाललंच होतं. फक्त म्हणले जिंकून येऊ द्या, काउंटिंग तिकडे चालू, इकडे मोठा रथ आणला इंदोरून, बस तिकडून फटाके फुटले की आपण निघालो. फक्त फटाक्याले वातीले आग लावायची गरज होती की नाही. पण तुमच्या सगळ्या लोकांचं ते काही होतं, किराणा वाट, काही कर, आम्हाला दे, आमच्या घरापर्यंत ये, सारं कर. पण बाबासाहेबांना आम्हाला जे दिलेला शिक्का मारायचा तो आम्ही विचार करूनच करू. कोणी राहतो जो संविधानाच्या विरोधात वागल त्याले आम्ही नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही. मग ते वादला म्हणजे काय, ते वाद पेटवायची जाग्यावरच राहिली आणि सारं इजन पडलं की नाही. कुठं बोलत असतं सांगा. म्हणजे मी तुमचे धन्यवाद देतो, पूर्ण अमरावती जनतेचे धन्यवाद देतो की त्याने संविधान म्हणजे संविधानाने जे विरोध करत होते त्यांना काही दिली त्यांची जागा दाखवून. आता अजूनही आहे. हा, तो विजयोत्सव साजरा करायला पाहिजे की नाही. अरे बा मी आता जिंकलो. पण सम्राट अशोक काय केलं, कोणताच राजा जात नाही.
युद्धभूमीवर कोणताच राजा जिंकला जात नाही. सेनापतीला काय कसं काय जिंकला, हा सारा विजय झालेला आहे, ते पाच बसन तिकडे, आणि त्याला आपलं राज्य सुरू कर, तू तिथं जाय, तू तिथं जाय, तू तिथं जाय, आपलं राज्य सुरू. पण सम्राट अशोक कुठे गेले? युद्धभूमीवर गेले. किंवा जिथं घडलं हे युद्ध एवढं मोठं, तिथे जाऊन पाहत काय पोझिशन आहे. चला एवढं मोठा म्हणत होते जाऊन पाहिजे. पण त्यांनी जाताना पाहिलं की एक महिला रोड नाही, काही रोड नाही, माय पोरग तिच्या म्हणजे मांडीवर घेतलाय, या तरुण पोरग त्याचा हात तुटलाय, ती रडून राहिली, बेटा तूच होता माझा रे, तू आता मेला तर मी कशी जगू. एक लहानस पोरग आई मेलेली आहे, तिच्या छातीवर हात बळवत आहे आणि मग आई उठ, मला दूध दे, आई उठ. एक म्हातारा माणूस चालत आहे आणि माझा पोरग धुणत आहे, माझं पोरग होतं या लढाईत कुठं गेलं, मी कसा जगू. काही स्त्रिया रडत आहे, माझे पती मेलेले आहेत, आम्ही कसं जगायचं. आणि ही सगळी गोष्ट पाहिल्यानंतर मग जो माणूस हे सगळं पाहिल तो आनंदोत्सव साजरा करेल की शोक करेल? कारण की तो सम्राट अशोक होता. तो माणूस संवेदनशील होता. संवेदनशील, जर तो संवेदनशील नसता तर तिथे पाहायला गेला नसता. संवेदनशील म्हणजे असा माणूस की ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहून दुसऱ्यासाठी, आणि त्याने मग विचार केला. नुसतं तो बसला का तिथं की आता रडू दे बा, आता एवढे मेले मा, आता मी काय करू. त्याने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली की एक व्यक्ती जर घरातला जेव्हा मरतो, आपण पाहते का समाजामध्ये, एखाद्या व्यक्तीची जेव्हा मृत्यू होते तर त्याच्या घरातल्या पहिले घराच्या लोकांना किती दुःख होते. जर तो कमावता असेल तर किती मोठा प्रॉब्लेम झाला, आणि तो हातमजुरीवाला असेल ना, जोर जात असेल आणि तोच जर मेला तर किती मोठा प्रॉब्लेम. बायको जर घराच्या बाहेर कधी निघालीच नसल तर तिला किती मोठ्या समस्या येतात. आता माई लेकरं कशी जगू, लेकरी जर लहानशे असतील तर किती मोठा प्रॉब्लेम. त्याचे मित्रमंडळी, त्याचे नातेवाईक आहेत, त्यांना काय वाटेल, त्यांना वाटेल की त्यांना कसं दुःख होईल. त्याचे मित्रमंडळी आलंच होता, काल आमचे जे कार्यकर्ते वाले आम्ही चर्चा केली की आजच्या हप्त्यातच त्यांना भेटलो, सगळं काही झालं आणि काल अचानक निघाले म्हणजे नाही आहेत हप्त्यात, नाहीच नाही. त्यांना कसं वाटेल, समाजामध्ये काय वाटेल, धर्मामध्ये कसं वाटत असेल, त्याच्या आप्त मंडळींना काय वाटत असेल, हे जेव्हा त्यांनी विचार केला. आणि जो माणूस संवेदनशील असतो तो माणूस नुसतं तिथं थांबत नाही, तर त्याचं प्रायश्चित काय करायचं, काय करेल, प्रायश्चित करेल की नाही. माझ्या हातनं हे खूप मोठं पाप नाही बरं. त्या काळात बुद्धाच्या पाप पुण्य नाही, जे कराल ते तर तुम्हाला भेटल. आंब्याचं झाड लावलं, बी लावली तर काय निघन, बाबुडीचे झाड निघते काय, तर तुम्ही जे कराल तेच भेटेल तुम्हाला. मग त्यांनी काय केलं, प्रायश्चित करायचं ठरवलं. आणि मी हे जे ऋण माझ्यावर झालेलं आहे, हे जे कर्ज झालेलं आहे, मेलेल्या लोकांचं कर्ज आहे माझ्यावर, हे जर मला दूर करायचे आहे तर मी त्यांनी काय केलं, मग काय केलं, त्यांनी एक मोठा संकल्प केला. आणि तो संकल्प असा केला की मी आता काय करेल, मी युद्ध भेदी जे माझं होतं की मी पूर्ण जगाला कशाला जिंकायला चाललो होतो, युद्धाने. मी युद्ध भेदी जी आहे ती थांबवेल. आणि त्यांनी काय केलं, मग धम्मभेदी सुरू केली. धम्मभेदी म्हणजे धम्माचं प्रचार प्रसार. आणि कोणी म्हणतात की सम्राट अशोकांचं परिवर्तन हे कलिंग युद्धानंतर झालेलं आहे. पण आपण जर तसा विचार केला तर तथागत गौतम बुद्धांचा धम्म, मी तुम्हाला सांगितलं त्यांची आई शाक्य कुलाची होती, म्हणजे त्यांच्यामध्ये पहिलेपासून आलंच की नाही, फक्त त्यानं घेतला नव्हता, फक्त काय होतं त्याचं आचरणात आणतच होत. त्यांची पत्नी होती देवी नावाची, विशाखा, म्हणजे ते जे उज्जैनच्या जवळ शहर आहे तिथली ती देवी नावाची
त्यांची ती पत्नी होती ती सुद्धा शाक्य कुळातलीच होती. म्हणजे त्यांच्यावर काही असं नवीन नाही आहे हे लोक सांगते का की त्याने रंगवलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये मग त्यांनी काय केलं, धम्मवेदी सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी धम्माचा प्रचार करायला सुरुवात. धम्माचा प्रचार म्हणजे असं. मग त्यांनी काय केलं की आपला जो राज्य कारभारच आहे, आपला जो राज्य कारभार आहे तो कशाने चालवायचा ठरविलं त्यांनी की धम्माप्रमाणे. आता मला सांगा त्या काळात अलग अलग जातीचे लोक नसतील काय, असणार आहे. 4 प्रकारचे संप्रदाय होते, धर्म नव्हते. मग त्यांनी काय केलं की लोकांना परिवर्तित करण्यासाठी, लोकांना आपल्याला आपल्या जो राज्य धर्म आहे त्याच्यामध्ये असे प्रिन्सिपल्स आणले, त्याच्यामध्ये असे तत्व टाकले की ते तत्व जर लोक पाळतील तर काय होईल, त्यांच्यामध्ये पूर्ण धार्मिक, सांस्कृतिक आणि सगळ्या प्रकारचा बदल घडेल. असे तत्व त्यांनी केलं. आणि त्यांनी विचार केला आता हे मी सगळं तोडलेलं, मी सगळं एवढं मोठं काम केलेलं आहे, हे सगळं काही केलेलं आहे माझ्या हातून, हे जे एवढं मोठं ऋणच माझ्यावर चढलेलं आहे, जे लोकांना मी मारलेलं आहे. तर मग त्यांनी काय केलं की मी आता काय होतो, मी सम्राट आहे आणि ह्या प्रजेचा मी कोण होतो, राजा. मी कोण होईल, बाप. पित्याच्या भूमिकेत आले. राजाची, सम्राटेची भूमिका बाजूला गेली आणि कोणाची भूमिका घेतली त्यांनी, वडिलांची. कोणताही बाप आपल्या पोरासाठी पूर्ण काम करते की नाही, करते की नाही. त्याला चांगलं एज्युकेशन देते. एज्युकेशन दिल्यानंतर त्याने म्हटलं बाबा मला हे डिग्री घ्यायची, आम्हाला इथे जाते, एवढे पैसे लागते. बाप काही करून ना त्याला आणून दे, करेल की नाही. तसंच सम्राट अशोकांनी काय केलं की त्यांच्या प्रजेच्या हितासाठी सगळ्यात पहिले काय केलं, त्यांनी एक आदेश काढला. शिलालेख आहेत त्यांचे, त्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे. त्यांनी पहिले हा आदेश काढला सगळ्या जनतेसाठी की मला कोणीही त्यांची समस्या काढण्यासाठी, सांगण्यासाठी कधीही येऊ शकतं. कधी येऊ शकतं, मी बसलेला आहो तरी चालेल, मी झोपलेला आहे गाढ झोपीत, मला येऊन उठवा आणि सांगा मला हे समस्या आहे, मी तयार आहे तुमच्या समस्या सोडवली. मी जेवण करत आहे, या आणि सांगा मी तुमची समस्या दूर करेन. मी शयन कक्षात आहे, तिथेही तुम्हाला यायची परमिशन आहे. तिथंही मी काय म्हणलो शब्द आहे का, शयन कक्षात आहे, तिथंही त्यांनी परमिशन दिली. आणि असं नाही जनरल ठिकाणी लिहून ठेवलं त्यानं, ते शिलालेख सगळे सापडले. तिथंही तुम्ही या. मी घोड्यावर बसलेला फिरायला चाललेलो, तिथंही या. म्हणजे ह्या भूतलावर मी कुठंही काहीही करत असेल आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काही त्रास आहे, तुम्ही माझ्याकडे या. मला नाही वाटत जगातल्या कोणत्या सम्राटानं अशा प्रकारचा आपली आदेश काढला असेल. मग हा बापाच्या पेक्षा मोठं झालं ना, कधी कधी बापही थकते, थांब ना बे काय लावलं तू आलं, होते की नाही. पण सम्राटानं म्हटलं बा शयन कक्षात, खबरदार गेट खोलून आगावा तो. पण सम्राटानं तिथंही राहिलं तर घाबरायचं नाही, याच सांगायचं मला समस्या. प्रजेमध्ये काय गेली, प्रजेमध्ये काय झाली, कोणती ही जेव्हा तुम्ही वाचा की आपला राजा म्हणते कधी या आपली समस्या सांगले, तुम्हाला काय वाटत आणि तुम्ही प्रयोग करा, जाऊन पाहण राजा ऐकून सांग तर काय होते.